कोणत्याही राजकीय पक्षाने आम्हाला इथे उमेदवारी दिली नसल्यामुळं आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्व मिळून या सर्व राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण नोटावर मतदान करूया, नोटाचं बटन दाबूया। की 12 वर्षापासून हनुमाननगरमध्ये ज्या प्रकारचे आमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आमच्याकडे नगरसेवकच नाही आहे। नगरसेवक कोणताही नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर तो कोणत्या पक्षाचा राहत नाही, तो कोणत्या जातीचा राहत नाही, कोणत्या धर्माचा राहत नाही, तो एक सेवक आहे आणि जनता ही त्याची मालिक आहे। जनतेचं ऐकून घेणं, त्याच्या जर समस्या किंवा जे काही मागण्या आहेत योग्य असतील, संविधानिक असतील तर त्याच्यावर काम करणं आणि त्या समस्यांचं निराकरण करणं हे नगरसेवकाचं प्रथम कर्तव्य आहे। नमस्कार, मी निहाल तावडे, दैनिक साहसिक न्यूज 24 मधून। येत्या 15 जानेवारीला म्हणजे उद्या महानगरपालिकेची निवडणूक होणार आणि प्रभाग क्रमांक 31 मधून हनुमाननगर लोकांनी आवाहन केलं आहे की ते नोटावर बटन दाबणार। तर इथे लोकल कुणाला तरी यांनी सीट नाही दिली, त्यामुळे लोक नोटावर बटन दाबतात। याचे यांना आपण विचारू की यांची नेमकी समस्या काय आहे। मेरा नाम अरुण वराडे है। अभी जो राजकीय लोगों में जो चीज़ बन रही है ये अच्छे लोगों के लिए यानी बुरी खबर है, और गुंडों वाली का ये हो गया, लोगों को परेशानियां ज़्यादा बढ़ गई। और ये लोगों को व्यू पहले लेना चाहिए, उसके बाद ही अच्छे इंसान के वहाँ पे नियुक्ति होनी चाहिए। और वैसे नहीं हो रहा है, जैसे अपने मनों की मनपल्ली चल रही है। उस किसी को कुछ आता भी नहीं तो भी वो नगर सेवक का मतलब क्या होता है? नगर का नौकर होता है, उसके हाथ में हर एक चीज़ रहती है। तो वो देते वक्त हर एक पार्टी ने वो विचार पूर्वक सब सोच समझकर काम करना चाहिए, क्योंकि आने वाली पीढ़ी को अगर बचाना है तो अच्छे लोगों को राजनीति में लाना। अगर आप एक एरिया का अगर गवर्नमेंट लाना चाहते हो तो एक आईएएस की जब जरूरत पड़ती है तब ये फिर नगर सेवक अनपढ़ गवार क्यों चलता है? क्यों गुंडे मवालू को क्यों जरूरत पड़ती है? क्यों लोगों को, अच्छे लोगों की कोई बचे नहीं क्या अपने यहाँ? ये अगर जो एरिया का अच्छे लोगों का प्रतिनिधित्व, वहाँ से ही लोगों को ऐसा नगर सेवक लेना चाहिए कि जो पार्टी को अच्छे से बन सके और लोगों की भावनाओं की कदर करने वाला चाहिए। वो भावनाओं को दुरावस्था या तो अवेयर करना, ये अच्छा नहीं है, क्योंकि लोकतंत्र का ऐसा नहीं हो सकता। लोकतंत्र में एक ही चीज़ अच्छी होती है कि जो इंसान अच्छे लोगों से बिहेव करे। लोग तो कुछ मांगते नहीं, लेकिन लोगों को उनको वो एरिया की समस्या पहले पता होना चाहिए कि ये एरिया में कौन सी प्रॉब्लम है और कौन सी प्रॉब्लम नहीं है। जैसे क्रिमिनल ऑफेंसेस है, ये है, वो है, गटर, यही तो चीज़ लोगों को चाहते हैं। बाकी अगर वो इंसान ही नहीं कर पाता तो 5 साल तो ऐसे ही चले जाएंगे, और 5 साल के बाद क्या मिलने वाला है? और वो वही 5 साल। अगर आप ये सोचो कि आज के ज़माने में देखो, एक नगर सेवक 5 साल के बनता है तो 100 करोड़ की प्रॉपर्टी जमा लेता है। ऐसा क्यों हो रहा है? यानी क्या हो रहा है? ये तो सोचने की बात है। ये लोकतंत्र का हिस्सा नहीं हो सकता। उससे अच्छा तो फिर तो बाहर के देश अच्छे। आप कोई जात का कार्ड खेल के, कोई धर्म का कार्ड खेल के तो चलने वाला नहीं, ज़्यादा लॉन्ग टर्म की चीज़ नहीं है, क्योंकि सर्वधर्म समभाव ये चीज़ें हमारे देश में चलती है। वो पहले गांधी जी ने बीज बोया है, वही हम बीज को लेके चल रहे हैं और वही चलाना चाहिए। और जैसे कोई जो कास्टिज्म का पार्ट है, वो कास्टिज्म का पार्ट नहीं बचा है। अभी लोगों की नीड बढ़ गई है, वो नीड के हिसाब से लोगों को अच्छे लोगों को ये करना चाहिए। और नहीं अच्छा लगता है तो नोटा का यूज करके उनको रिजेक्ट करना चाहिए। और गवर्नमेंट ने ये चीज़ करना चाहिए, राइट टू रिकॉल, राइट टू रिजेक्ट, ये भी आना चाहिए। जब चाहे किसी इंसान को वो पद से हटा सकते हैं या ला सकते हैं। ये चीज़ बोलकर मैं सर्वप्रथम मी प्रभाग 31च्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी अत्यंत क्रांतिकारी असा निर्णय घेतलेला आहे। लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे, परंतु हा जो निर्णय आहे हा अत्यंत दुर्दैवी निर्णय म्हणावा लागेल। त्याच्या मागची भूमिका अशी आहे की या प्रभागामध्ये हनुमाननगर एक मुख्य वस्ती आहे। या वस्तीमध्ये जवळपास 4 ते 6 हजार इथे वोटर्स आहेत आणि या वोटर्सना वंचित ठेवून, या वोटर्सला दुर्लक्षित करून दुसऱ्या लोकांना इथे तिकीट दिलेलं आहे। तर स्वाभाविक आहे ही हा जो निर्णय हा स्वाभाविक आहे, पण तो दुर्दैवी जरी असला तरी लोकांनी घेतलेला निर्णय हा संविधानिक आहे। कारण संविधानाने म्हटलेलं आहे की तुम्हाला जर समजा तो उमेदवार आवडत नसेल का तो उमेदवार योग्य नसेल तर तुम्ही नोटाचं बटन दाबा। तर संविधान अधिकार इथली मंडळी वापरणार आहे आणि नोटाला मतदान करणार आहे। तसं पाहिलं तर या लोकशाहीमध्ये हा क्रांतिकारी निर्णय आहे। हा निर्णय घ्यायसाठी हिंमत लागत असते
असा हा निर्णय इथल्या लोकांनी घेतलेला आहे. मी इथल्या लोकांचं, इथल्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो की त्यांना जर असं वाटत असेल की आपली वस्ती डावलली गेलेली आहे, आपल्या वस्तीला इथे प्रतिनिधित्व मिळत नाही आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, त्या लोकांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांना सुद्धा धडा दिला पाहिजे की तुम्ही जर असा काही दादागिरी करून म्हणा किंवा आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही जर तिकीट देत असाल तर इथले नागरिक हा असा क्रांतिकारी निर्णय घेऊ शकतो आणि नोटाचं बटन दाबून लोकशाहीमध्ये दाखवू शकतो की अजूनही लोकशाही जिवंत आहे आणि आमच्या नागरिकांचा हक्क हा अबाधित आहे. म्हणून इथल्या नागरिकांचं मी अभिनंदन करतो. मी ॲडव्होकेट मनमोहन वाजपेयी, प्रभाग 31 हनुमाननगर. आमच्या इथे हनुमाननगरमध्ये नागरिकांनी एक मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की सर्वच राजकीय पक्षांनी मागील 12 वर्षापासून हनुमाननगरला गृहीत धरलेलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी आम्हाला इथे उमेदवारी दिली नसल्यामुळं आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपण सर्व मिळून या सर्व राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण नोटावर मतदान करूया, नोटाचं बटन दाबूया. त्याचं कारण त्याच्या मागचं असं आहे की 12 वर्षापासून हनुमाननगरमध्ये ज्या प्रकारचे आमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आमच्याकडे नगरसेवकच नाही आहे. आणि आम्ही यावेळेस राजकीय पक्षांना जेव्हा उमेदवारी मागितली, आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षांनी इथे उमेदवारी दिलेली नाही आहे. म्हणून आम्ही हनुमाननगरच्या सगळ्या नागरिकांना एक अपील केलेली आहे की तुम्ही सर्व मिळून आता या गोष्टींचा निषेध करा, अन्यथा हे आपल्याला असेच गृहीत धरून समोरही आपल्याला 10 वर्ष 15 वर्ष हे उमेदवारी देणार नाही. म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याच्या मागचं कारण अजून असं आहे की आमच्या या वस्तीला जवळजवळ आता 75 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळं इतर वस्त्यांपेक्षा आमच्या वस्तीतले जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते जाणून घेण्याकरिता जोपर्यंत लोकल उमेदवार राहत नाही किंवा लोकल माणूस नगरसेवक म्हणून इथे येत नाही तोपर्यंत त्याला इथल्या समस्या त्या प्रकारे समजणं जरा कठीण आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांना हे अपील करतो आहे की आपल्या हनुमाननगरची अस्मिता जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही नोटाच्या बटन दाबून आपला निषेध नोंदवा, अन्यथा आपल्याला हे लोक यानंतरही असेच समजतील. आणि हे सगळं करताना मी सगळ्यांना पुन्हा एक विनंतीही करणार आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला सर्वात मोठं जर शस्त्र कोणतं दिलं असेल तर ते नोटाचं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून या शस्त्राचा आपण हा वापर इथे केलेला पाहिजे आणि सर्वांनी हे समजायला पाहिजे की यानंतर हनुमाननगरला तुम्ही आमच्या या प्रभाग 31 मध्ये गृहीत धरून तुम्हाला चालणार नाही. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही जेव्हा या नोटाचा निषेध नोटाच्या मार्गाने नोंदवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे तर आम्हाला काही लोकांकडनं एक धमक्या अशा येतात आहेत की आम्ही तुमच्या प्रभागाचा, तुमच्या हनुमाननगरमध्ये कामं करणार नाही, तो नगरसेवक निवडून आल्यावर तुमच्या एरियामध्ये आम्ही येणार नाही, तुम्हाला तुमच्या विकासापासून वंचित ठेवू. आम्ही आजही सांगू इच्छितो त्यांना की जे असं बोलतात आहे याचा अर्थ त्यांना लोकशाहीचा अर्थ समजलेला नाही किंवा त्यांनी लोकशाहीबद्दल कुठे वाचलेलं नाही. डेमोक्रेसी प्रोसेसमध्ये असं होतं की एकदा लोकशाहीमध्ये कोणी निवडून गेला की तो सर्व एरियाचा नगरसेवक म्हणून राहील. तो कुठल्या एका पर्टिक्युलर एरियाचा तो राहत नाही. म्हणून हे त्यांना समजणं आवश्यक आहे की कुठलाही नगरसेवक हा पूर्ण एरियाचा नगरसेवक असतो. आणि म्हणून तुमच्या या धमक्या ज्या आहेत की आम्ही तुमच्या एरियाला वंचित ठेवू, हे फक्त दुसरं काही नसून आम्हाला लोकशाही मार्गाच्या बाहेर लोकशाहीचा मार्ग न अवलंबता काहीतरी वेगळ्या प्रकारे आम्ही डिक्टेटरशिप आपण तुम्ही इथे लावण्याचा प्रयत्न करीत आहात. म्हणून आमच्या सर्वांना एकदा पुन्हा अजून आव्हान आहे की आपण सर्वांनी मिळून नोटाला मतदान करूया आणि आपल्या हनुमाननगरची अस्मिता जागृत ठेवूया. तुम्ही काय सांगणार? सर्वप्रथम दैनिक साहसिक यांनी आमच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल आपले चॅनलचे धन्यवाद. हा जो आंदोलनाचा जो पवित्रा घेतलेला आहे हे एक प्रबुद्ध हनुमाननगर हे प्रबुद्ध लोकांचं आहे. या हनुमाननगरली मागील वर्षात फार एक महापौर दिलेला आहे, एक स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष दिलेले आहेत आणि हरिभाऊ नाईक ते माजी VC होते, ते इथले प्रतिनिधित्व राहिलेलं आहे. तर प्रश्न हा रिप्रेझेंटेशनचा आला आहे, प्रतिनिधित्वाचा आलेला आहे. प्रभाग पद्धतीमध्ये काय झालंय की हा जो वार्ड आहे ह्या वार्डमध्ये राजकीय पक्ष हे आपल्या पद्धतीने त्याचा विचार करतात, विश्लेषण करतात. आता प्रभाग पद्धतीमध्ये 4 नगरसेवक जेव्हा निवडून येतील तर हा जो भाग आहे या भागामध्ये वोटिंग पर्सेंटेज कमी आहे, या भागामध्ये बूथ कमी आहेत, या बाबींचा विचार पक्षांनी केलेला दिसून येतो. त्यामुळे इथे रिप्रेझेंटेशन देण्यात आलेलं नाहीये. रिप्रेझेंटेशन
तुम्हाला माहित आहे की जवळपास मागील 8 वर्षापासून महानगर स्वराज संस्थेचं इलेक्शन नाही आहे. हा पहिल्यांदा 8 वर्षानंतर कुठेतरी आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन देण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तर पक्षीय राजकारणात कुठेतरी हनुमाननगरवर सक्षम लोक असताना, नागरिक असताना उमेदवार देण्यात आलेला नाहीये. आणि पक्षांनी आता जो ट्रेंड सुरू झालेला आहे, नोटा हे एका आंदोलनाचा परिपाक आहे. नोटा काही कोणी राजकीय पक्षांनी दिलेला नाही आहे. ह्या देशातल्या ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे असे मान्यवर अण्णा हजारे त्यांनी प्रचंड एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनातून नोटा आलेला आहे आणि नोटाचा खरा उपयोग करायची जेव्हा वेळ आली आहे, त्यावेळेला आम्हाला वाटलं की आता नोटाचा उपयोग करायला पाहिजे. आणि पक्षीय राजकारणात त्या पक्षांना हे सांगायला आम्हाला आवश्यक आहे की आता धनबल तुमचं पक्षीय राजकारण याच्या वर जाऊन मतदाराचा सन्मान केला पाहिजे, मतदारातून उमेदवार दिला पाहिजे, तरच लोकशाही सक्षम होईल. ह्या सर्व जाणीवेतून आम्ही लोकांना आवाहन करतोय की नोटाचं प्रावधान आहे, तुम्ही नोटाचा वापर करा, जास्तीत जास्त संख्येने नोटाचा वापर करा. तेव्हाच पक्षीय राजकारण, जातीय राजकारण आणि धनबलचं राजकारण ह्या सर्वाला कुठे ना कुठे रोखता येईल आणि लोकशाहीला वाचवता येईल. हे लोकशाहीचं एक आंदोलन आहे. त्या लोकशाहीच्या एक आंदोलनात ही आमची एक प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. आणि जनतेला आणि ज्या मतदार आहेत त्यांनाही आमचं आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त ह्या सर्व भावनेला समजून घ्या. युट्यूबवर बऱ्याच चॅनलवर ह्या आंदोलनाचं नोटा का बरं निर्माण झालेल्या ह्या सर्व गोष्टीचं अवेलेबल आहे. तुम्ही वाचा आणि समजून घ्या आम्ही हे का करतो आहे. आणि आताच थोड्या वेळ सांगितलं की बरेच लोकांनी त्याच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे की कोणाला उमेदवारी मिळाली नाही वगैरे वगैरे, किंवा आम्ही ह्या एरियामध्ये दुर्लक्ष होईल. तर एकदा तुम्ही निवडून आलं तर तुम्ही किंवा विशिष्ट पक्षाचे राहत नाही. संविधान सांगतं की तुम्ही सर्वांच्या, तर तुम्ही सर्वांचे असल्यामुळे तुम्ही ते शब्दप्रयोग किंवा तसं करून कोणालाही मतदाराला धमकवता येत नाही. आणि असा जर प्रकार होत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे. आणि आम्ही एक काम करतोय ते चांगलं आहे आणि लोकांमधून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि आम्ही ते लोकांवर सोडतो आहे की आता तुम्ही ठरवा, लोकशाही वाचवायची आहे. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये आपण कसं जिवंत राहू शकतो, मतदाराच्या मताला कसं सन्मान मिळू शकतो, ही स्वाभिमानाची लढाई आणि ती लढावी हाच आमचा उद्देश आहे. आणि ह्या त्या उद्देशाने मी जनतेपर्यंत जातोय. मला काय वाटतं की प्रभाग क्रमांक 31 मध्ये लोकांकडून तुम्हाला हा प्रतिसाद मिळणार काय? नक्कीच, कारण हा एक उच्च शिक्षित लोकांचा प्रभाग आहे. या प्रभागात लोक जरी बोलत नसतील तर त्या भावना समजतात. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, बरेच सायंटिस्ट, प्रत्येकाचा भरणा आलेला प्रभाग आहे. ते आमच्या भावना समजत आहे. फक्त आज दडपशी आणि याच्यामुळे काय झालं की लोक समोर येत नाही. पण आम्ही जेव्हा प्रत्यक्ष जातो ते म्हणतात की चांगला उपक्रम आहे, नक्कीच चांगला आहे. पण आम्ही हा सध्या सुरू केलेला आहे, तर आम्ही त्याच्याबद्दल काय प्रतिसाद देतो, प्रतिसाद तर आम्हाला चांगला येतो, पण त्याच्यामध्ये नोटामध्ये किती परावृत्त होतो हे आम्हाला कल्पना नाही. पण आम्ही आमचं कर्तव्य संविधानाच्या दृष्टिकोनातून निभवत आहे. तुम्ही नवीन पिढी आहात, तुम्ही काय सांगणार आहात? नमस्कार, मी तेजस दामोदर धर्माळे. मी एक असिस्टंट प्रोफेसर आहे आणि PhD स्कॉलर सुद्धा आहे. आणि पहिले तर मी दैनिक साहसिकचे धन्यवाद मानतो की त्यांनी लोकशाहीचा आवाज सर्व जनतेसमोर आणण्यासाठी जे तुम्ही तत्परता दाखवली त्यासाठी तुमचे धन्यवाद. आणि सोबतच मी माझ्या हनुमाननगरचे जे म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे नागरिक आहेत आणि अनुभवी नागरिक आहेत, त्यांनी मला इथे एका नवीन पिढीला एक म्हणजे बोलण्याचा संधी दिली, त्यासाठी मी धन्यवाद मानतो. प्रश्न असा आहे, आता तुम्ही म्हणजे माझे जे सिनियर्स आहेत, जे काही आमचे नागरिक आहेत, त्यांनी इथं मांडूनच ठेवलेलं आहे की हनुमाननगरला जे प्रतिनिधित्व, त्याला अधिकार होता, लोकशाही अधिकार होता की प्रत्येक नागरिकाला जे काही नागरिकांचे प्रश्न आहे, जे काही त्यांचे अधिकार आहे, जे काही त्यांच्या इच्छा आहे, त्या एका आपल्या हक्काच्या माणसापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्याकडून आपल्या एरियामध्ये जे काही प्रश्न आहे, जे काही समस्या आहे त्या सोडवून घेऊन आपल्या एरियाचा सोबतच आपल्या ज्या प्रभागाचा विकास करणे हा उद्देश असतो. आणि लोकशाहीमध्ये नगरसेवक हा सगळ्यात जास्त हक्काचा व्यक्ती आहे. आमदार हा दूर पडतो, खासदार हा दूर पडतो, प्रधानमंत्री हा दूर पडतो, आणि सगळ्यात जास्त जवळचा जर व्यक्ती कोणी असेल तर तो आहे नगरसेवक. म्हणजे जर माझ्या गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे, माझ्या प्रभागाची जिम्मेदारी घेणाऱ्याचे प्रॉब्लेम, माझी तर डास झाले, माझी तर डेंग्यू झाला, म्हणजे छोट्या छोट्या जे डायरेक्ट जनतेवर प्रभाव टाकतात असे जे काही समस्या आहे, गटर लाईन साफ हा गटर लाईन साफ नाही आहे, रोड बरोबर नाही आहे, गटरमध्ये पाणी चाललेलं नाही आहे, बगीच्यामध्ये लाईट्स नाही आहे, इथे काय म्हणते तर जे अनैतिक लोक असतात किंवा उघड्यावरती असामाजिक तत्व असतात त्यांचा जो बंदोबस्त करण्याची गोष्ट आहे, पोलीस बरोबर काम करत नाही किंवा पदाधिकारी बरोबर नाही, तर म्हणजे बेसिक ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचं काम नगरसेवकाचं असतं. आणि तो नगरसेवक आम्हाला अधिकाऱ्यांनी तर प्राप्त झालेला नाहीये. कोणत्याच पक्षानं आमच्या इथं उमेदवार चांगले सक्षम उमेदवार होते, त्यांनी उमेदवारी मागितली परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये. म्हणून मग आमच्या मनात असा प्रश्न आला, म्हणजे सगळ्या जनतेच्या इथं मनात होता, जसं तर सरांनी सांगितलं की
आमच्या जनतेच्या मनात गोष्टी होत्या, परंतु इथं बोलून न दाखवता आम्ही त्यांच्या भावना समजल्या. आम्ही त्यांच्या घरी घरी जाऊन त्यांच्यासोबत बोललो, सांगितलं की आमच्या जनतेच्या मनात गोष्टी होत्या, परंतु इथं बोलून न दाखवता आम्ही त्यांच्या भावना समजल्या. आम्ही त्यांच्या घरी घरी जाऊन त्यांच्यासोबत बोललो की आमचं असं मत आहे, तुमचं मत काय याच्यावर, आणि सर्वांकडून आम्हाला पॉझिटिव्ह प्रतिसाद झाला. आणि हा प्रतिसाद जेव्हा बाकी पक्षांच्या लोकांकडे गेला तेव्हा त्यांचा काय परिणाम होता मी बघा तुम्हाला प्रूफ सहित दाखवतो. खोटं बोलणार नाही, मी भिणारा व्यक्ती नाही, मी जेनझी आहे. ठीक आहे, मी 25 वर्षाचा व्यक्ती आहे आणि मी प्रोफेसर आहे. मी भिणार नाहीये, कोणी पण असो. बघा, धोका ओळखा जागरूक व्हा. इथे काय म्हटलं की जो पण नोटाची बटन दाबेल, ठीक आहे, मात्र उद्या निवडून जर आले कोणते नगरसेवक नोटा दाबल्यानंतर, आणि जे काही नगरसेवक निवडून येतील ते या प्रभागाकडे दुर्लक्ष करतील आणि 95% लोक आम्ही केलेल्या विकासापासून वंचित राहतील. ते 95% लोक कोण आहेत? नोटा दाबणारे लोक. जेव्हा की संवैधानिकरित्या नगरसेवक, कोणताही नगरसेवक एकदा निवडून आल्यानंतर तो कोणत्या पक्षाचा राहत नाही, तो कोणत्या जातीचा राहत नाही, कोणत्या धर्माचा राहत नाही. तो एक सेवक आहे आणि जनता ही त्याची मालिक आहे. जनतेचं तिथं ऐकून घेणं, त्याच्या जर समस्या किंवा जे काही मागण्या आहेत योग्य असतील, संविधानिक असतील, तर त्याच्यावर काम करणं आणि त्या समस्यांचं निराकरण करणं हे नगरसेवकाचं प्रथम कर्तव्य आहे. ना की, आणि हे जे मोठे मोठे लोक आहेत, म्हणजे माझी उपमहापौर सारखे, आता मी शिक्षक व्यक्ती आहे, माझ्यापेक्षा मोठे आहे लोक आणि सगळ्या लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत, नगरसेवकांनी निवडून दिलेले लोक आहेत, उपमहापौर राहिलेले लोक आहेत, शेखर सावरपांडे सारखे असे लोक हे जनतेला खुले आम धमकवण्याचा प्रयत्न करताय की जर तुम्ही नोटाला दाबलं बटन आणि आमचे नगरसेवक निवडून आले तर आम्ही तुमच्या वस्तीकडे, तुमच्या लोकांकडे दुर्लक्ष करू आणि आम्ही जो विकास करू त्या विकासातून तुमचे 95% लोक जे ज्यांनी नोटा दाबलेला आहे त्यांना आम्ही वंचित ठेवू, असं क्लिअर कट याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा वेळी आम्ही जे इथं जागरूक नागरिक आहोत, हे आम्ही भिणारे नागरिक नाही आहोत, आम्ही संविधान मानणारे नागरिक आहोत आणि संविधानाचा वापर करून नोटाचा जो अधिकार आम्हाला दिलेला आहे संविधानिकरित्या, आमच्या सिनियर्स लोकांनी सांगितलं, त्याचा वापर करून आम्ही ऑफिशियलरित्या दर्शवू की आम्हाला तुमच्यासारखी धमकी देणारे, त्यांना समर्थन देणारे लोक, त्या पक्ष, कोणताही पक्ष असो, कोणतेही लोक असो, उपमहापौर असो नाही तर कोणी पण असो, त्यांना आम्ही विरोध करू आणि ऑफिशियल विरोध करू. आणि अशा प्रकारे आमची मोहीम चालू आहे आणि आम्ही कोणालाही भिणार नाही. मी अशोक शिंगाडे, एक प्रभाग 31चा नागरिक. मी नोटाबद्दलच बोलणार. सर्वांनी नोटावर वोट करावा, म्हणजे हनुमाननगर मधल्या मॅक्झिमम लोकांनी नोटावर वोट करावं असं मी त्यांना सूचित करणार. नोटा फक्त एक विषय राहिलेला नाहीये, सुप्रीम कोर्टाने पण याला मान्यता दिलेली आहे आणि नोटा पण हा एक कॅन्डिडेट आहे. मला असं वाटतंय की इथे जर उचित उमेदवार दिलेला नाही तर तो नोटाद्वारे आम्ही त्याला हे केलेलं आहे, म्हणजे ठेवलेलं आहे. तर मी लोकांना आवाहन करेन की नोटालाच वोट करा आणि जे बाहेरचे लोक इथे येऊन जे चुकीचे प्रचार करून राहिले किंवा इथे धमक्या देऊन राहिले त्यांना एक धडा शिकवण्याचा हा एक वेळ आलेला आहे आणि या संधीचा सर्व हनुमाननगरातील नागरिकांनी फायदा घ्यावा. बस एवढंच बोलायचं आहे मला आणि नोटाला वोट करावं एवढंच आवाहन करायचं आहे. मैं सुनील अग्रवाल, हनुमाननगर निवासी, प्रभाग 31. हमने ये जो मुहिम शुरू की है, हनुमाननगर जो भाग है वो प्रतिनिधित्व से लगातार वंचित हो रहा है. 12 साल से यहाँ पर किसी भी प्रमुख पार्टी ने उम्मीदवार नहीं दिया. अभी 5 साल और गए, 17 साल तो यही हो गए. इसके बाद 2-3 साल अगर और चुनाव हुए नहीं तो 20 साल का समय हो जाएगा. इतने समय तक के किसी एक प्रभाग को प्रतिनिधि से वंचित रखना ये उस प्रभाग पे अन्याय है. हम लोग जो है यहाँ पर पुराने लोग हैं, 75 साल पुराना हमारा लेआउट है, यहाँ की समस्याएं भी अलग है. हमारा ये कहना है कि जो लोकल प्रतिनिधि रहता है वो पूरे एरिया से वाकिफ रहता है, उसका 1-to-1 संबंध रहता है लोगों से, लोग भी उसको जानते हैं और वो समस्याओं को बराबर समझता है और हल करने में मदद कर सकता है. उदाहरण के तौर पे मैं बताऊं तो पीछे कोरोना जब आया था यहाँ पे कोई भी प्रतिनिधि नहीं था, लोगों ने अपनी मदद खुद करी, कुछ समाज सेवकों ने करी. उसके अलावा जो है कि हनुमाननगर एक छोटी बस्ती है, यहाँ पे मतदान होता नहीं है. मेरा उस बात को विरोध है. हनुमाननगर सुशिक्षित एरिया है, पढ़े लिखे लोग हैं, यहाँ पर भी उतना ही मतदान होता है जितना शहर में होता है. आप मतदान के बाद में आंकड़े मिला सकते. किसी भी एक भाग को इस तरीके से ब्रांड कर देना
यहाँ पे कोई प्रतिनिधि की जरूरत नहीं है, यहाँ के लोग सक्षम है, वोट नहीं करते हैं, ये उस भाग के ऊपर में अन्याय है। उसी प्रकार हमारा ये जो दूसरा मुद्दा है, हम अपने पंपलेट में देखा होगा कि जो प्रभाग पद्धति है हमारा, इसको विरोध है। मुंबई में वार्ड सिस्टम हो सकता है तो नागपुर में क्यों नहीं? वार्ड सिस्टम में जो प्रतिनिधि जो भी पार्टी का रहेगा, हम कोई उम्मीदवार नहीं है, हमारा किसी पार्टी से विरोध नहीं है, हम किसी उम्मीदवार का विरोध नहीं कर रहे, हम आम नागरिक है। हमने किसी, यहाँ जो भी लोग हैं, किसी ने भी टिकट नहीं मांगी किसी भी पार्टी से। हमारा ये कहना है कि लोकल प्रतिनिधि होना, हमारा विभाग जो वंचित है उसको प्रतिनिधित्व तो मिलना चाहिए। मुंबई में वार्ड सिस्टम हो सकता है तो नागपुर में क्यों नहीं? वार्ड सिस्टम रही तो वहाँ का लोकल प्रतिनिधि रहेगा, जनता के टच में रहेगा, समस्याओं को सुलझाएगा। एक और तकलीफ इसमें यह है प्रभाग सिस्टम में कि जो अल्पसंख्यक अल्पभाषी जो लोग हैं वो चुनाव प्रक्रिया से बाहर हो गए। उनको किसी भी पार्टी ने प्रतिनिधित्व तो नहीं दिया कि भाई आपको कैसा देंगे, आप इतने ही है उतने ही है। तो मेरा ये जो कहना है कि ये जो प्रभाग सिस्टम बंद होना चाहिए और हमारा जो एरिया है हनुमान नगर, इसको प्रतिनिधित्व मिलना चाहिए। और हम इसी के लिए नोटा की अपील कर रहे हैं, लोगों के घर घर में जा रहे हैं, लोगों का समर्थन मिल रहा है और हमको ऐसी उम्मीद है कि बड़े पैमाने पर हनुमान नगर के निवासी नोटा के लिए बटन दबाएंगे और हमारे को समर्थन देंगे। धन्यवाद।